आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगावं. प्रत्येक वेळी इतरांशी तुलना केल्यावर आपल्याच आयुष्याचा खेळ होतो. दुःख व्यक्त करू नका की तुम्ही आयुष्यात काय कमावलं आणि काय गमावलं. फक्त अभिमान बाळगा या गोष्टीचा की तुम्ही स्वार्थासाठी कुणाला फसवलं नाही. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर जा. पण स्वतःला आनंदी ठेवा. इतरांपेक्षा स्वतःकडून जास्त अपेक्षा करा, कारण इतरांकडून असलेल्या अपेक्षा खूप दुखावतात, तर स्वतःकडून असलेल्या अपेक्षा खूप प्रेरणा देतात आणि आयुष्य जगायला सोपं जातं. कुणी पुढं गेलं म्हणून द्वेष करत बसू नका. आपण मागे का राहिलो याचा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते, तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील. तुमचे जीवन जसे आहे तसे स्वीकारा, त्यावर प्रेम करा, ते प्रत्येक क्षण जगा. इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास, लोकांना तुमच्यावर करायची तितकी चिखलफेक करू द्या. त्याचाच वापर करून आपण आपला महाल उभा करायचा असतो. आपलं आयुष्य जगताना लोकांचा विचार नाही करायचा. आपल्याला हवं तसं जगायचं. कारण लोकांचं कसं असतं, ज्याच्याकडे काही नाही त्याला हसायचं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळायचं. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. आयुष्य आपोआप सुंदर बनत जाईल. ह्या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणार नाही. आपल्या दुःखाचं पण काही असंच असतं. दुःखसुद्धा काही काळासाठीच असतं. आपण फक्त हिंमत ठेवली पाहिजे.